आता साप चावल्यानंतर लक्षणं पण माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. डिस्टर्ब विजन, डोळ्यासमोर काही क्लिअर दिसत नाही, ड्राउझीनेस म्हणजे बऱ्यापैकी तो व्यक्ती म्हणजे झोपायला लागतो, त्याच्यानंतर त्याला एक रिस्पायरेटरी अटॅक मारू शकतो, त्याचा श्वास थांबवू शकतो तो आणि तो व्यक्ती कोलॅप्स सुद्धा होऊ शकतो. तर साप जर चुकून चावला तर त्यावेळेला काय केलं पाहिजे? साप आपल्याकडे फारसे म्हणजे विशेष करून विषारी साप नाहीत, फक्त एक 3 विषारी साप आहेत. म्हणजे पॉयझनस आहे किंवा नॉन पॉयझनस आहे हे आयडेंटिफिकेशनमध्ये नाही, नका पडू. ट्रीट एव्हरी स्नेक बाईट ॲज अ पॉयझनस स्नेक. तर विशेष करून सगळ्यात महत्त्वाचं त्याला धीर देणं फार महत्त्वाचं आहे. आता साप चावल्यानंतर लक्षणं पण माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते म्हणजे लक्षणं आहेत? एक तर सगळ्यात महत्त्वाचं डिस्टर्ब विजन, डोळ्यासमोर काही क्लिअर दिसत नाही, ड्राउझीनेस म्हणजे बऱ्यापैकी तो व्यक्ती म्हणजे झोपायला लागतो किंवा त्याला म्हणजे फार विकनेस येऊ शकतो, त्याच्यानंतर त्याला एक रिस्पायरेटरी अटॅक मारू शकतो, त्याचा श्वास थांबवू शकतो तो आणि तो व्यक्ती कोलॅप्स सुद्धा होऊ शकतो. काही लोक कट करत होती पूर्वी, तेही म्हणजे आता कसं झालं की गव्हर्नमेंटनं बंद केलेलं आहे. आणि आपण वरून काय करत होतो की टाईट बांधायचं, तेही बंद केले. तर आता जी मेथड जी चालू आहे तर प्रेशर इमोबिलाइज मेथड म्हणजे खालून वरपर्यंत आपण बांधत जाणं. जो काय स्नेकचा जो काय फ्लो आहे तो फक्त आपल्याला इमोबिलाइज करणं म्हणजे हालचाल कमी केल्यामुळे त्याला जो काय विष आहे ते सर्व अंगभर पसरणार नाही आणि कोणत्याही पद्धतीत त्रास होणार नाही. तर अशा पद्धतीत स्नेक बाईटच्या बद्दल सांगितलेलं आहे.